गणेशोत्सवाचा खरा आनंद आपल्या फॅमिली सोबत मोदक बनवा घरी, कारण त्यातच गंमत खरी. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे बाप्पाचं विराजमान झालेलं आहे. बाप्पाचं आगमन आपल्या सगळ्यांच्या घरी झालेलं आहे. आणि आत्ता मी आहे ठाण्यातील आनंद आश्रम इथे, आणि इथे माझ्यासोबत आहे धर्मवीर 2 या सिनेमाचे स्टारकास्ट, ज्यांच्यासोबत गणेशोत्सवानिमित्त आपण एक टास्क घेऊन आलो आहे. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये, आणि गणेशोत्सवाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. आत्ताच या टीमचे मोदक भरपूर खाऊन झालेले आहेत. सो आता बाप्पाचं आगमन झाल्यामुळे बाप्पांना सजवण्याचं सतत आपलं काही ना काहीतरी सुरूच असतं. म्हणून मी एक टास्क घेऊन आली ह्यांच्यासाठी, तो म्हणजे दुर्वांच्या जुड्यांचा हार बनवायचा आहे त्यांना. सो तुम्हाला 11 जुड्या म्हणजे 11 दुर्वांचा एक जुडी बनवायची आणि त्याचा हार बनवायचा आहे. तुम्हाला वेळ असणार आहे फक्त 2 मिनिटं. त्या 2 मिनिटात कोण जास्त जुड्यांचा हार बनवतोय तो जिंकणार आहे. वेचीन फार तर 2 मिनिटात. ओके, रेडी. येस. टाईम त्याच्या आधी तुम्ही दोरा तुम्हाला हवा तेवढा आधी टाईम सुरू होण्याच्या आधी कापून घेऊ शकता, केवढा हवा आहे तेवढा, आणि मग तिघांनी स्टार्ट करायचं. ह्याच्या आधी कधी असा प्रयत्न केलेला आहे कोणी घरी बाप्पाला सजवण्यासाठी? प्रसाद दादा. हां, म्हणजे प्रयत्न केलेला आहे मी. म्हणजे प्रयत्न बायको करते, तिला मी मदत करतो, हा मी प्रयत्न केलेला आहे. क्षितिज. नाही म्हणजे तिथे टायमर नसतो ना, त्यामुळे वेळ घेऊन सगळंच करतो तिकडे मी. पण 2 मिनिटात यातलं काहीच मी केलेलं नाही. मोदक खाणंही नाही, दुर्वांची जुडी वाहणंही नाही. मंगेश दादा तुमचं? नाही, हार करायचा प्रयत्न नाही केलाय, पण दुर्वा व्हायचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे. आता बघूया एक प्रयत्न बाप्पासाठी, आणि तीच कंठी आपण बाप्पाला घालणार देखील आहोत. सो सुरुवात करूया. युअर टाइम स्टार्ट नाउ. क्षितिज. त्यानंतर क्रॉस चेक कर. 100% मी बरोबर करतोय. तर जुड्या बांधायच्या आहेत. नाही निघायला पाहिजेत, कारण तीच कंठी तुम्हाला बाप्पाला व्हायची आहे. दादांनी मंजिरी ताईचं बऱ्याच गोष्टी निरीक्षण केलेल्या आहेत आणि त्यांची बरोबर सुरुवात झालेली आहे. येस. काही उत्तर देत नाही तो. मंगेश दादांची पण जोरदार सुरुवात आहे. अजिबात ती दुर्वा सुटल्या नाही पाहिजेत. 1 मिनिट संपलेला आहे तुमचा. हो सांगते, आता 1.5 मिनिटं होत आलाय. फक्त अर्धा मिनिटं बाकी आहे. 8. क्षितिजचं मोजणंच आहे मला का नाही. महत्वाचं आहे. मला इथे प्रसाद दादांनी मोजलेलं आहे असं अजिबात वाटत नाहीये. खूप मेजर गेम होईल आपल्यावर. शेवटची 20 सेकंद. 9 डन. स्टॉप. झालं ना. प्रत्येकाचा हार कंठी मला बघू दे दुर्वांची. प्रसाद काय हातात पकडले? नाही हे ते होतं माझ्या हातात तेव्हा तू टाइम अप झाला. मी ते ह्याच्यात नाही पकडलं. 1 2 3 4 1 2 3 4 5 अकरा मुळीच नाही येत पण ऐक ना सगळ्या मोजतो. अरे चल चल चल
सुंदर माझ्या मते मंगेश दादांची झाली. अरे पण संख्येला काही आहे की नाही? त्यांनी मोजून 11 केलेले आहेत. हे चांगलं नाहीये. ह्या 11 असतील असं मला वाटतं. माझ्या अजिबात नाही रे. अरे यार मग तुझं वेगळंच असेल संख्याशास्त्र. बरं, प्रसाद दादाने प्रयत्न चांगला केलेला आहे. प्रयत्न चांगला आहे. जसं म्हणाल तसं मंजिरी ताईला थोडीशी हेल्प करतात तशी हेल्प इथे त्यांनी केलेली आहे. ही कंठी तुम्हाला बाप्पाच्या चरणी आता व्हायची आहे. 5 जरा हे करतो म्हणजे एक करून टाकतो. ठीक आहे ठीक आहे. प्रसाद दादा तुम्ही जराही मोजलेली नाहीये. मगासपासून तुम्ही असे घेताय आणि तुम्ही काढून बघ, मोजून बघ. इंटरव्ह्यू नंतर तुम्ही मला कामाला लावणार. नाही नाही, मोजून बघ, मोजून बघ. ती मोजच बसणार. छान प्रकारे टास्क पार पाडलेला आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि धर्मवीर 2 हा सिनेमा लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. बरं, सगळ्यांकडेच गणपतीचं विराजमान होणार आहे. आत्ता आपण आनंद आश्रमात आहोत आणि इथे बाप्पाचं विराजमान झालेलंच आहे. पण प्रत्येकाच्या घरी काय असतं मला ते एक थोडक्यात जाणून घ्यायला हवं. हे बघ, गेल्या 2.5 वर्षांपासून माझं हेच घर आहे, त्यामुळे माझ्या घरी विराजमान झालेलं आहे. आणि सुंदर 1.5 दिवसाचा नेमका नेटका गणपती आमच्याकडे असतो आणि त्या 1.5 दिवसात त्यामुळे छोट्या वेळात खूप काय काय घरी चालू असतं. खूप पाहुणे येतात, जेवण नैवेद्य उत्तम होतो सगळा. तर फार सुंदर त्या 1.5 दिवसासाठी वर्षभर आपण थांबत असतो. तसं माझंही आत्ता झालंच होतं आणि उत्तम असा गणपती पार पडलेला आहे. मंगेश दादा, आमच्या घरी सुद्धा 1.5 दिवसाचा गणपती असतो, पण माझ्या घरी इथे नाही, तो आईवडिलांकडे असतो संभाजीनगरला. पण 1.5 दिवसाच्या गणपतीमध्ये गणपतीचं वातावरण, त्याच्यानंतर गणपतीचा आशीर्वाद पदोपदी कसा मिळेल याचेच प्रयत्न होत असतात, कारण पुढचं अख्खं वर्ष त्याच्या आशीर्वादावर चालत असतं. गणपती बाप्पा मोरया. खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि बाप्पाचा आशीर्वाद असाच तुमच्यासोबत कायम राहू दे ह्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.